येऊयात आता जरा विजय हजारे आणि रणजी ट्रॉफी. विजय हजारेमध्ये हायएस्ट रन गेटर, अख्ख्या भारतात तू नंबर 3ला आहेस. महाराष्ट्रामध्ये रणजी ट्रॉफीला हायएस्ट रन गेटर तू नंबर 1ला आहेस. तर मागचं वर्ष तुझ्याकरता तसं पाहायला गेलं तर खूप चांगलं गेलं आहे. तर थोडं त्या वर्षाकडे येऊया. काय वेगळं केलं होतंस का? मी सर त्यावर्षी माझं MPL पण चांगलं गेलं होतं त्याच्या आधीचं. सो मला तो कॉन्फिडन्स पण होता. आणि त्यावर्षी रणजी ट्रॉफीच्या आधी जे प्रिपरेशन झालं महाराष्ट्राचं ते खूप सुंदर झालं. सोलापूरला मॅचेस खेळलो आम्ही, तिकडेही मी चांगलं परफॉर्म केलं होतं. ओव्हरऑल त्याच्या आधी जे इंडोरमध्ये मी खूप टाईम स्पेंड केला माझ्या बॅटिंगवर, थोड्याशा टेक्निकल गोष्टी वर्क केल्या. म्हणजे त्याच मी खूप प्रिपरेशन केली होती त्या सीझनसाठी, टू द सीझन जाण्यासाठी. आणि मी आय थिंक खूप व्हिज्युअलाइज पण केलेलं आणि ते हेल्प केलं मला कुठेतरी. मी फर्स्ट मॅचला 100 केली माझ्या रणजी ट्रॉफीच्या त्या सीझनच्या अगेन्स्ट जम्मू काश्मीर. आणि त्या इनिंगनी पण मला खूप कॉन्फिडन्स दिला. माझ्या 2-3 इनिंग परत त्याच्यानंतर खराब झाल्या, बट बिकॉज माझं प्रिपरेशन खूप चांगलं झालेलं आणि मी प्रिपरेशनवर खूप बिलीव्ह करत होतो गेल्या वर्षी. तर ते समवेअर मला विजय हजारेमध्ये पण हेल्प झालं टू परफॉर्म, कारण आय वॉज हिटिंग द बॉल वेल. मी कंटिन्युअस त्या टचमध्ये होतो आणि म्हणजे माझ्या बॅकफूट शॉट्सवरती अजून काम केलेलं. सो मला बॅकफूटवर खूप रन्स मिळालेले विजय हजारेमध्ये. सो येस, बेसिकली मी प्रिपेअर खूप चांगलं केलं होतं मागच्या वर्षी. पण तसं पाहायला गेलं तर 50 ओव्हर्स आणि लॉंगर फॉर्मॅट म्हणजे रणजी ट्रॉफीच्या हिशोबाने तर बघायला गेलं काही ॲडजस्टमेंट्स टेक्निकली वेगळ्या करायला लागल्या होत्या तुला, किंवा तू करतोस का? टेक्निकल म्हणण्यापेक्षा जास्त आय थिंक मेंटल ॲडजस्टमेंट्स होत्या की रणजी ट्रॉफीला ओपन करताना थोडा चांगला बॉल सोडावा लागतो, थोडा चांगला बॉल जवळ खेळावा लागतो, वेळ असतो. सो भरपूर पेशन्सनी बॅटिंग करू शकतो. आणि उलटं वाईड बॉल खेळताना यू कॅन बी मोर एक्सप्रेसिव्ह. सो तेच एक मेंटल स्विच होता की वाईड बॉल खेळताना की आय हॅव द फ्रीडम टू की ड्राईव्ह द बॉल, कट मारणं, थोड्या लांबच्या बॉलला ड्राईव्ह मारणं. सो ट्रस्ट माय इन्स्टिंक्ट असं. आणि अपोजिट ऑफ दॅट इन द रणजी ट्रॉफी की ते इन्स्टिंक्टला थोडं कंट्रोल करणं, स्वतःच्या बॉक्समध्ये खेळणं. सो या 2-3 गोष्टी आहेत त्या नेहमी स्वतःला रिमाइंड करत राहत होतो आणि त्यांनी मला हेल्प केलं.